आपल्यासोबत भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार आहे। भाऊ, उद्धव ठाकरेंची मुलाखत आली आहे। सामनाचे संपादक म्हणून संजय राऊत ती मुलाखत घेत आहे। कशा प्रकारे बघता? काहीच नाही, घरगुती मुलाखत आहे, मॅच फिक्सिंग आहे। प्रश्न विचारणाऱ्यांनी काय प्रश्न विचारावे असं मॅच फिक्सिंग ज्या मुलाखतीत असतं त्या मुलाखतीला मला वाटतं की ती काही फार लोकांना अशा मुलाखती आवडत नाही। ज्या मुलाखतीमध्ये फक्त तुमचं कौतुक आहे आणि समोरच्यांना शिव्या आहे अशा मुलाखतीबद्दल लोकांना आकर्षण नसतं। मुलाखतीमध्ये काही नवीन ज्ञान आहे, काही सामान्य ज्ञान वाढतं आहे, काही महाराष्ट्राच्या प्रगतीचे काही विचाराचं बीजारोपण होत आहे, काही वैचारिक आपल्याला नाविन्यपूर्ण गोष्टी समजत आहे, राजकारणामध्ये दिशा मिळत आहे की राजकारणामध्ये निष्ठावंत कसं असावं, राजकारणामध्ये काँग्रेससारख्या पक्षांनी जे देशाचं नुकसान केलं त्याबद्दल काँग्रेसपासून दूर कसं असावं, अशा काही गोष्टी असल्या तर निश्चित आहे। पण आम्ही शिव्या देणं म्हणजे मुलाखत आहे का? बरं, तुम्हाला काय वाटतं, म्हणजे आधीच प्रश्न फ्रेम आहे आणि ते सांगितले गेले त्यांना, नंतर मग ते विचारले जाते? नाही, मग अजून काय तुम्हाला काय वाटतं? तुमचा विश्वास नाही आहे? आधी फ्रेमच म्हणजे दावा करतात की संपादक म्हणून मी मुलाखत घेत आहे। नाही, ते तर बघितलं की मागच्या मुलाखतीत तर त्यांनी पंतप्रधान पदापर्यंत पोहोचवलं होतं। ते काही दावा करते, तुम्ही सुद्धा त्या दाव्यावर विश्वास ठेवू नये असं मला वाटतं। त्यांनी या मुलाखतीमध्ये असं म्हटलं की निवडणूक आयोग म्हणजे शेंदूर लावलेला एक धोंडा आहे। शेवटी जेव्हा वारंवार पराभव पत्करावा लागतो तेव्हा काही ना काही कारण तर शोधावं लागतं। तुम्ही कोणत्याही नापास झालेल्या विद्यार्थ्याला का नापास झाला असं कारण विचारा आणि मग तुमच्या लक्षात येईल। आपल्याकडे नापास जागेवर कारणं शोधण्याची परंपरा आहे। नाचता येईना अंगण वाकडं ही म्हण का निघाली? तर तुमची चूक तुमच्या लक्षात येत नाही, तुम्ही त्या चुकीचा दोष हा दुसऱ्यावर टाकता। अंगण वाकडं असत नाही, पण म्हण आहे की जेव्हा तुम्हाला अशा पद्धतीने एखादी घटना होते तेव्हा तुम्ही काय म्हणता? अंगण वाकडं आहे। तसंच राजकारणात आहे, पराभव झाला की EVM मशीन, कर्नाटकमध्ये जिंकले, तेलंगणामध्ये जिंकले तर लोकशाहीचा विजय। मला वाटतं की ठीक आहे, याच्यामध्ये त्यांनी संशय व्यक्त केला आणि ज्या प्रकारे अंधश्रद्धेचं किंवा म्हणजे एक रेड्यांचा बळी देण्याचा प्रकार पुढे आले त्यावर त्यांनी भाष्य केले की कदाचित डायनासोर कापला असेल त्यामुळे इतकं मोठं यश मिळालं। असं आहे, आता शब्दच्छल करून आपल्या मनाला समाधान करता येईल, पण जनतेचा विश्वास थोडी आपल्याला प्राप्त करता येईल। डायनोसॉर, रेडा, गेंडा, मला वाटतं की असं कापाकापी करून कधी यश येतं का हो? आणि असं आलं असतं तर या महाराष्ट्रात नव्हे देशात अनेकांनी प्रयोग केले असते। जादूटोना, देव तुमच्या कर्माची फळं देतो, तुम्ही जसे वागलात देवानी तसंच तू म्हणतो। उद्धव ठाकरे त्यांच्या कर्माची फळं मिळत असं म्हणायचं तुम्हाला? असं काय म्हणायचं? 24 ऑक्टोबर 2019 तुम्ही काय केलं? 24 ऑक्टोबर 2019 बरोबर 4 वाजताची ती अशुभ वेळ तुम्ही पत्रकार परिषद घेऊन जेव्हा तुमच्या लक्षात आले आता भाजपचे 105 आले, आपले 56 आले, 161 आले, तेव्हा 2,30,58,525 मतं हे महायुतीला होते, तेव्हा तुमच्या मनात बेमानी आली, एक कपोकल्पित कथा केली। पण जेव्हा तुम्ही असं करता, मोहात पडता, तर मग कदाचित तुम्ही तेव्हा सरकार 19मध्ये आणलं असतं आणि तेव्हा माननीय मोदी साहेबांना विनंती केली असते की अमित भाईंना विनंती केली असते कि मोदी जी हम आपके इतने पुराने साथी है, हमारे मन में भी इच्छा है कि एक बार CM बनने की। तर मी तुम्हाला विश्वासाने सांगतो नितीश कुमार जसे जागे तसेही झाले असते, पण तेव्हा यांनी पण शब्द टाकला नाही, यांनी पण तसा प्रयत्नच केला, यांना वेगळी चूल मांडायची होती असं म्हणत आहे तुम्हाला? यांनी तर गुजरातला शिव्या देणं म्हणजे पराक्रम, म्हणजे तो गुजरात भगवान कृष्णाचा आहे, तो गुजरात महात्मा गांधींचा आहे, तो गुजरात सरदार वल्लभभाई पटेलांचा आहे, हे विसरून ते गुजरातला ते औरंगजेबाचं गुजरात बनायचे। पण तुम्ही असं म्हणाले की यांनी जर का जसं नितीश कुमाराला करता आलं तर यांनाही करता येऊ शकलं असतं जर का यांनी मोदी साहेबांकडे तशा प्रकारचा प्रश्न टाकला असता तर? नाही, कदाचित तेव्हा विनंती केली असती तर मला व्यक्तिगत रीतीने वाटतं की माननीय मोदीजी असतील किंवा माननीय अमित भाई असतील अतिशय मोठ्या मनाचे आहेत। तुम्ही हे बघितलं ना, माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या कर्तृत्वाला साजेसं मुख्यमंत्रीपद दिलंच ना त्यांनी, आणि आजही आमचं बहुमत 137 आमच्याकडे आहे, पण आम्ही आमच्या मित्रांचा हात नाही सोडला। तर कधीही तो पक्ष मोठा होतो जो आपल्या मित्रांचा हात सोडत नाही। ते म्हणाले की भारतीय जनता पक्षाला शिवसेना संपवायची आहे आणि
तसे त्यांचे प्रयत्न सुरू आहे. म्हणजे गिरीश महाजनांचं त्यांनी नावच घेतलं की मंत्री तशा प्रकारे वक्तव्य करून ते बोलून दाखवतात. हे बघा, कोणी कोणाला संपवू शकत नाही. आपण संपतो आपल्या कृतीने, कोणी कोणाला संपवू शकत नाही. आपण आपली कृती चुकवली, आपली दिशा चुकली तर आपण संपतो. असं भारतीय जनता पार्टीला जेव्हा 84मध्ये 2 आले, काय काय टीका सहन करावी लागली, पण आम्ही त्या टीकेतून शिकलो. अभ्यासवर्ग झाले, संघटन वाढवलं, विचारसरणीमध्ये काही बदल करायचा काय याचं चिंतन झालं. 3-3 दिवस एका ठिकाणी आमचे नेते बसायचे, जिल्हा स्तरापर्यंत कार्यकर्त्यांना बसवलं. अरे आम्ही का 2वर आलो, या सर्व गोष्टीचा अभ्यास केला. भारतीय जनता पार्टी अशी थोडी मोठी झाली आहे. एका भारतीय जनता पक्षाच्या नेत्याने असं म्हटलं की मुलाखतीपेक्षा जर का सभागृहामध्ये चर्चेत सहभाग घेऊन प्रश्न मांडले असते तर बरं झालं असतं. नाही, ठीक आहे, तो त्यांचा विचार आहे. मुलाखत आणि सभागृहामध्ये मुलाखत करता येत नाही. हां, पण मुलाखतीमध्ये सुद्धा काही वैचारिक प्रश्न असतील, विकासाचे प्रश्न असतील, गरिबी निर्मूलन असेल, अज्ञान, या संदर्भामध्ये $1 ट्रिलियन इकॉनॉमीच्या ऐवजी 2 ट्रिलियन कशी करायची, उद्योगामध्ये काय करायचं, मराठी भाषेला अभिजात भाषा ही जगातल्या सर्व देशातल्या मराठी भाषिकांपर्यंत पोचवणे, पण इतरांना त्याचं आकर्षण होईल. त्याच्यामध्ये साहित्य असेल, विज्ञान कथा, विज्ञानावर आधारित ज्ञान हे मराठीतून कसं देता येईल, अशा अनेक गोष्टी करता येईल. न्यायदानामध्ये आपल्याला काय बदल करता येईल, अशा जर विषयावर तुम्ही मार्गदर्शन केलं तर मला वाटतं लोक आकर्षित ती मुलाखत बघतील. या संपूर्ण मुलाखतीमध्ये जे प्रश्न बघितले तर राजकीय आणि शिवसेना फोडी आणि निवडणुकी अवतीभोवती फिरत आहे. नाही, ती निवडणूक आणि जो पराजय झाला त्या पराजयाचा राग काढण्याची ती मुलाखत आहे की त्या मुलाखतीमध्ये फक्त राग काढताय. असं वाटतं की त्यांना की मुलाखत देऊन आमच्या मनात जे साचलेला राग आहे तो निघेल, पण तो निघत नाही ना, तो दुप्पट होतो. धन्यवाद. तर होते भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार. कॅमेरामॅन अतुल हेडेसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.